लाडकी बहीण योजनेच्या अनेक लाभार्थ्यांना KYC करून देखील हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. आता यावर सरकारने तोडगा काढला आहे. लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना KYCमध्ये तांत्रिक अडचणी असल्याने डिसेंबरचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील महिलांनी मोर्चे काढले आहेत. KYC करून देखील पैसे मिळत नसल्याने महिलांचा राग अनावर झाला आहे. दरम्यान आता महिलांच्या या नाराजीनंतर राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. आदित्य तटकरे यांनी माहिती दिली आहे की लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती अशी: महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी पर्यंत KYC करण्याची मुदत देण्यात आली होती. परंतु काही कारणांनी KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असे तटकरे यांनी सांगितले आहे. यामध्ये तपासणी दरम्यान योजनेचा लाभ घेणाऱ्या बोगस महिलांवर थेट फौजदारी कारवाई देखील करण्यात येईल, असेही महिला व बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले आहे. आदित्य तटकरेंच्या या घोषणामुळे आता महिलांना KYC करण्यासाठी अजून वेळ मिळणार आहे. त्यांना ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष पडताळणी करून KYC करता येणार आहे. यामुळे सर्व महिलांची पडताळणी होईल आणि महिलांना पैसे मिळतील. संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक.